इतके घाबरलेले आहे घरचे लोक सुद्धा। कम्युनिटी गाईडलाईन्स वर होतो, दोघही धर्माच्या भावना दुखवल्या। एरिया के कुछ लोग नहीं थे, बाहर के बुलाए गए थे। हाँ, आम जनता को बहुत तकलीफ हो रही है। एवढं काय घाबरायचं कारण आहे, झालं ते झालंय। नागपूरमध्ये 2 गटामध्ये झालेल्या वादानंतर तणाव निर्माण झालेले आहे आणि नागपूरकरांच्या मनात भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। या घटनेचं मूळ कारण काय आहे आपण नागपूरकरांशी जाणून घेणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया काय यावर। दादा, जे 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला होता त्याचं मूळ कारण काय वाटतं, तुम्हाला काय वाटते? मूळ कारण हे कम्युनिटी गाईडलाईन्स वर होतं, दोघही धर्माच्या भावना दुखवल्या, पण दुसऱ्या माध्यमांनी सुद्धा आमच्या हिंदू धर्माच्या भावना दुखायला नको होतं। हिंदू धर्म हा नेहमीच शांतताप्रिय धर्म आहे आणि हिंदू धर्माने कधीही कोणत्याही प्रकारे व्हायोलेशन केलेलं नाहीये। आज आपल्याकडे इतके मोठे मोठे सण होतात, रामनवमी आहे, गणेशोत्सव आहे, दुर्गा मातेचा आपण नवरात्र साजरा करतो, त्याच्यानंतर गुढीपाडव्याचा आपला सण साजरा होतो। सगळ्या प्रकारात आपण शांततेत केलेलं आहे। आपल्याकडून कधीच कोणत्या गोष्टीची वाच्यता किंवा होत नाही किंवा कोणत्या गोष्टीची आपल्या दंगली होत नाही, हा आपला रेकॉर्ड ठरलेला आहे। दुसऱ्या कम्युनिटीचा जर का विचार केला तर प्रत्येक वेळेला भांडणं, तंटे, राडा, मारामारी जर का अशाच प्रकारे होत असेल तर आम्ही काय करायचं? मी पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंट, पोलीस प्रशासनावर पूर्णपणे सज्ज आहो। पोलीस प्रशासनाने खूप छान कार्य केलेलं आहे आणि आमच्याही लोकांनी आमच्या या महाल परिसरात झालं, पण इथे बडकत चौक मित्र परिवार यांची दक्षता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की त्यांनी कोणत्याही गोष्टीचं वातावरण इथे तापू नाही दिलं। आणि मी आमचे मार्गदर्शक राजू गुरुजी, राहुल दादा आसरे, त्याच्यानंतर आमचे इकडचे नागपूरचे विधायक जितकेही होते, आमदार, सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि या सगळ्या गोष्टीत त्यांनी आम्हाला साथ दिला आणि ही शांतता पूर्ण सध्या स्थितीत आहे आणि पोलीस प्रशासनाला आम्ही सहकार्य करत आहोत, हीच आमची इच्छा आहे आणि लवकरात लवकर ही सगळ्या गोष्टी शांत व्हाव्या ही आमची इच्छा आहे। जरी त्यांच्याकडून दंगली झाल्या असतील, आम्हाला हिंदू लोकांना टार्गेट केलं तरी त्या बाबतीत आम्ही माफ करायला तयार आहोत। काका, तुम्हाला काय वाटते, शहरामध्ये सुरक्षितता वाटत आहेत का? सुरक्षित तो है शहर। ऐसा होता है कि 2 समुदाय मिलकर आपस में भी तक रहते थे, लेकिन कैसा हुआ, ये दोनों को उनकी गलत फहमी हुई, उन्होंने गलत संदेश भेजा और इस कारण आपस में जो भाईचारा था वो गलत हो गया। उन्होंने कई हिंदू लोगों के मकान की, जो किसी ने कुछ नहीं किया तो अपने घर में तो उनकी गाड़ी जलाए, कार जलाए, स्कूटर जलाए, जबकि कई हिंदू लोगों को मालूम था कि अपने बाजू में भी मुसलमान लोग रहते हैं, उनकी किसी की भी गाड़ी को नुकसान नहीं पहुंचाया उन्होंने, क्योंकि उन्होंने वो निर्दोष थे, उनको नुकसान पहुंचा के क्या फायदा। और जो एरिया के कुछ लोग नहीं थे, बाहर के बुलाए गए थे, ये ऐसा देखा गया है, पूरा न्यूज चैनल पे भी चल रहा है और पुलिस प्रशासन अपने बहुत अच्छे रूप से कार्रवाई कर रही है। दादा, काय सांगणार? 2 दिवसा अगोदर 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला आहे, याचं मूळ कारण काय होतं आणि नागपूरमध्ये सुरक्षिततेचं वातावरण दिसून येत आहेत का? अभी तो सुरक्षित दिख रहा है। पहले कुछ समय 1-2 दिन तकलीफ रही, बाद में अभी तो पूरा शांत है। ऐसा कुछ सुनने में नहीं आ रहा कि कहीं कुछ तकलीफ है। हाँ, आम जनता को बहुत तकलीफ हो रही है, रोज कमाने खाने वालों को तकलीफ हो रही है। आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहे। काका, काय सांगणार? 2 दिवसा अगोदर नागपूरमध्ये 2 गटामध्ये वाद निर्माण झालेला होता, त्या वादेचं मूळ कारण काय होतं आणि नागपूरमध्ये सुरक्षितता वाटत आहेत का? वादेचं मूळ कारण तर सर्वांना माहितच आहे, ते ऑलरेडी पब्लिश झालेला, न्यूज मध्ये पण झालेला आहे। पण याचा अर्थ हा नाही होत की तुम्ही आता इतक्या म्हणजे एका दिवशी जे वातावरण झालं ते 2 दिवस झाल्यानंतर मला आणखी प्रोलॉंग तुम्ही म्हणजे पुढल्या 3-4 दिवस आणखी रस्ते वगैरे बंद करून झाले। इमर्जन्सीमध्ये आता मला इमर्जन्सी होती तर मी गोळीबार चौकात आलो आणि इतक्या फिरत आलोय, तर ते नको आहे। म्हणजे एवढं काय घाबरायचं कारण आहे, झालं ते झालंय। आपण जितकं दाबतो ना कुठल्या गोष्टीला तेवढं त्याचा स्फोट होण्याचे जास्त चान्सेस असतात असं मला वाटतं। आणि लोकांना असं वाटतं की भाई लोक डर रहे है और डराव, अशी ही भावना निर्माण होऊ शकतं। म्हणून मला म्हणायचं आहे की नॉर्मल जर झालं असेल तर सर्व रस्ते ब्लॉक करण्यात काही अर्थ नाही। समाजात शांतता राखण्यासाठी काय करायला हवं प्रशासनाने?
प्रशासनाने जे काही केलं 2 दिवसात कळून येतं आपल्याला. प्रशासनाने खूप चांगलं काम केलं. प्रशासनाने ती सिच्युएशन पण हँडल केली आणि त्यानंतर प्रशासनाने जे ब्लॉकेज केले ते 2 दिवसात सर्व नॉर्मल झालेलं आहे. मला तरी असं वाटतं की आता प्रशासनाने हा निर्णय घ्यायला हवा की आता लोकांना त्रास नको व्हायला असा निर्णय घ्यायला हवा. कारण दुकानही बंद आहेत, खूप म्हणजे खूप असे खालच्या लेवलचे आर्थिक स्तरावर जे लोक खाली असतात त्यांचं पण नुकसान होत आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन हे सर्व सुरू करायला हवं, मार्केट वगैरे सुरू करायला हवं. काय सांगणार तुम्ही? मी चिताळीतला रहिवासी आहे. हा मोहल्ल्यामध्ये तर राजकीय लोकांनी एकत्र येऊन हे सर्व शांततेचे आवाहन केलं पाहिजे सर्व लोकांना. कारण की आता काल बुधवार बाजार होतो, त्या दिवशी आमच्या घरी काहीच नाही. घरी लोक बाजारामध्ये जातात घाबरून आणि इतके घाबरलेले आहे घरचे लोक सुद्धा आणि बाहेर निघायला हे नाही करून आले. कारण की आता इथं सर्व म्हटलं तर हे सर्व इथचे आमदार जे आहे आमच्याकडले त्यांनी बी समजूता घेतला पाहिजे. हा निर्णय आला आहे, आमदारांनी सर्व मिळून मिसळून आपलं हे केलं पाहिजे. आणखी वाढतं लोकांचं म्हणत की आणखी काय होणार आहे असं होत आहे. नक्कीच जे 2 दिवसा अगोदर 2 गटामध्ये जो वाद निर्माण झाला होता त्या संदर्भात नागपूरकरांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. देशोन्नतीकरिता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर.